कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज। कथा ही स्वामी करुणेची, लीला अगाध मायेची, आहे सदैव पाठीशी, साधही येते स्वामींची, नाम स्मरूया चला, कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज। महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अखिल विश्वाचा कर्ता करमता एकच आहे. आपण त्या शक्तीला आपल्या सोयीनुसार वेगवेगळी नावे देत असतो. कुणी त्याला अल्लाह म्हणतं, कुणी इशू तर कुणी ईश्वर. पण ती शक्ती अवलिया रूपानं मूर्त स्वरूपात आपल्या समोर अवतरते, तेव्हा हे सारे भेदाभेद गळून पडतात. पैसे पैसे चला, पैसे काढा. स्वामींच्या दर्शनाला आलात ना, पैसे काढा. स्वामींचं दर्शन म्हणजे काय चणे फुटाणे वाटले तुम्हाला? हात पुढे गेला आणि दिले. पैसे काढा. अहो स्वामी दर्शनासाठी पैसेच घेत नाहीत आणि तुम्ही कसे मागताय? स्वामी पैसे मागणारच नाही, पण तुम्हाला अक्कल नको? देवळात दक्षिणा ठेवता की नाही? आणि हे पैसे मी स्वतःसाठी मागत नाहीये, स्वामी सेवेसाठी मागते. द्या. अहो माझ्याकडे खरंच पैसे नाही. पैसे नाहीत? नाही. मग दर्शनही नाही. चला बाहेर. अहो सुंदराबाई, हे काय चाललंय? भक्ताकडनं कसले पैसे उकळताय? बाळप्पा, मी स्वामींच्या दर्शनाचे पैसे घेतेय, तुम्ही मध्ये पडू नका. का नको मध्ये पडू? सुंदराबाई, हा गैरप्रकार ताबडतोब थांबवा. अहो हे लोकांना लुबाडणं झालं. अगं बाई, यात कसली लुबाडणूक झाली? मी स्वामी सेवेसाठी पैसे घेते, तुम्ही यात मध्ये पडू नका, समजलं? स्वामी सेवेसाठी पैसे नाहीत, भक्ती लागते आणि प्रत्येक भक्त आपल्या बरोबर ती घेऊन येतो. आणि पैसे उकळण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला हो? सुंदराबाई, तुमचे हे प्रकार मी खूप दिवस पाहतोय. स्वामींच्या देखील ध्यानी आलंय, पण ते काही बोलत नाहीत. त्याचा गैरफायदा घेऊ नका. हे बघा बाळप्पा, मी स्वामी सेवेसाठी पैसे घेते. स्वामींना काय हवं नको ते मला बघावं लागतं, त्याच्या खाण्यापिण्याचं मला बघावं लागतं, त्यासाठी पैसे लागतात, कळलं? आणि तुम्ही यात नाक खुपसू नका, माझं मला करू द्या. म्हणजे तुम्ही असं ऐकणार नाहीत तर मग हा प्रकार मला स्वामींच्या कानावर घालावाच लागेल. तेच समाचार घेतील तुमचा. काय रे बाप्पा, कुणाशी बांधतोयस? स्वामी, काय रे बाळप्पा, कुणाशी भांडत होतास? सुंदराबाई हो, तुमच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांकडनं पैसे उकळतात, त्याचबद्दल सांगत होतो मी. पण ऐकतच नाही. स्वामी, आता तुम्हीच जाब विचारा. अरे बाळप्पा, सुंदराबाईची कृत्य आमच्यापासून लपून राहतील असं वाटतं का तुला? नाही स्वामी, ते शक्य नाही. मग तरी सुद्धा आम्ही तिला बोलत नाही, याचा अर्थ त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. ती कशी वागते हे ठाऊक असून सुद्धा आम्ही तिला आमच्या जवळ राहू दिलं, त्यामागे काही प्रयोजन आहे. तिला जसं वागायचं तसं वागू देत. योग्य वेळ आली की तिला तिच्या कर्माची फळं मिळतील. बरं, ते जाऊ देत. आता आम्हाला निघायचंय. स्वामी, आता कुठे? आमच्या एका भक्ताला आमच्याकडे यायचा मार्ग सुचवायचा आहे.
आज वामनाचं गुरुचरित्राचं 108वं पारायण. हो ना, अगदी लहानपणापासून दत्त भक्ती म्हणजे श्वासच त्याचा. दत्त गुरूंची सेवा करणं, दत्त गुरूंची आळवणी करणं, त्यांची भजनं गात आलाय तो आतापर्यंत. मनी मानसी फक्त एकच इच्छा आहे त्याच्या, की दत्त गुरूंची भेट व्हावी. हो, कुणीतरी सांगितलं त्याला, गुरुचरित्राची 108 पारायण कर, तुला दत्तगुरु नक्की भेटतील. तेव्हापासून या दिवसाकडे त्याचे डोळे लागले आणि आज तो सुदीन उगवला. आई बाबा, आजचा दिवस फार भाग्याचा. आजच माझं गुरुचरित्राचं शेवटचं पारायण सफल संपूर्ण झालं, त्याचं उद्यापनही झालं. आता मला माझे दत्तगुरु भेटणार. आई, आजच मी त्यांच्या शोधार्थ बाहेर निघणार आहे. निघणार? अरे पण तुला दत्तगुरु कुठे भेटणार? त्यांचा काही निश्चित ठाव ठिकाणा आहे का? कुठे शोधणार तू त्यांना? अगं पण आई, त्यांचा ठाव ठिकाणा ज्ञात नसला तरी शोधला तर सापडेल ना. हे बघ वामना, दत्तगुरूंना शोधायला जायची तुला काहीही गरज नाही. अरे त्यांनी तुझ्याकडनं एवढी पारायणं करून घेतली आहेत. तुझी साधना खूप मोठी आहे रे. तुझ्या या योग्यतेच्या बळावरच ते तुझी इच्छा नक्की पूर्ण करतील. अरे ते स्वतः तुला दर्शन द्यायला येतील. ओम भिक्षां देहि. भिक्षां देहि. साधू महाराज, आज अगदी शुभ दिवशी आलात तुम्ही. अहो, आजच माझं गुरुचरित्राचं 108वं पारायण आणि त्याचं उद्यापन पूर्ण झालं. कृपया आत यावं आणि उद्यापनाचं जेवून घ्यावं. आम्हास भोजनाचा आग्रह नको. आम्हाला शिदाच वाडा. असं म्हणताय? बर. आई, शिधा आणतेस? तुझं मनोवांछित पूर्ण होईल. अक्कलकोट. अति खाणं अंगावर आलंय. ए सुंदरे, काय स्वामी? काय 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 कामाला लाग जा तुझ्या. चोळ्या, इथे थांबायचं नाहीये. आत्ता कुठे जायचं? जीप चालवू नकोस, पाय चालव. आपल्याला नागणसूरला जायचंय. चल निघ. बाई, ओ बाई, हा? इथं वटवृक्ष कुठे आहे सांगताय का मला? मला श्री स्वामी समर्थांना भेटायचं आहे. सांगते की, तिथनं सरळ जा बघा, तुम्हाला मोठा वटवृक्ष तिथंच मिळेल बघा. धन्यवाद. बरं.
दादा, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज इथंच आलेत ना? कुठं भेटतील ते? अहो, कौसल्याचा राम कुठं भेटणार? तर कबीराचे शेले विणताना. विठ्ठल कुठं सापडणार? तर संत सखूचं दळण दळताना, नाहीतर मग जनाबाईचं धुणं धुताना, नाही का? तसे स्वामी कुठंतरी सापडतील. आपल्या भोळ्या भाबड्या भक्तांची दुःख दूर करत बसलेले असतील कुठंतरी. हो, ते ठाऊक आहे, पण काही निश्चित ठिकाण समजलं असतं तर बरं झालं असतं. इथेच आलेत ना? हो, आले होते म्हणा. स्वामी एका जागी कुठचे थांबतायत? ते केव्हाच गेले. गेले? हा, अहो, त्यांच्या पुढच्या प्रवासाला, पुढच्या गावाला. म्हणजे स्वामी या नागणसूर गावातूनही निघून गेले? नाही, मलाही लगेच निघायला हवं. दादा, आपण जी मदत केली त्याबद्दल धन्यवाद. नाव काय म्हणालात आपलं? मी अवधूत. अवधूत दादा, धन्यवाद. येतो मी. स्वामी मायेची पाखर राहो सदा निरंतर, देव कष्टाचा निवेद, भोळ्या भक्तीचा स्वीकार. स्वामी मायेची पाखर राहो सदा निरंतर. माफ करा. नाही, म्हणजे मी तुम्हाला असं मध्येच थांबवलं, पण फार गोड गळा आहे हो तुमचा. मग तुम्ही बी इथे बसा की, यांच्या ओव्या ऐकूनच जा. नाही, थांबलो असतो, पण जरा घाईत आहे. असं कळलं की स्वामी समर्थ महाराज या गावात आलेत म्हणून. मला सांगाल का ते कुठं भेटतील? स्वामींना शोधताय? स्वामी कुठे भेटणार? स्वामी आपल्या लाडका भक्तांना त्यांच्या कामात मदत करत असतील, त्यांची दुःख कष्ट समजून घेत असतील. पण नक्की कुठं असतील स्वामी? पुढल्या गावी. पुढल्या गावी? म्हणजे इथूनही? बरं, तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपलं नाव? नाव? मी दिगंबर. बरं दिगंबर दादा, येतो मी. मायेची पाखर. हो आजोबा, आजोबा थांबा 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 थांबा. अहो अहो, कशाला काम करता एवढ्या उन्हाचं? बघा किती घाम आलाय तो अंगाला. हा, जा. हा नांगर आधी मला द्या. पाहू. सोडा सोडा. जा तिकडे जाऊन त्या झाडाखाली आराम करा, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. जा. हो दादा, मला असं कळलंय की अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज या गावात आले. मला सांगाल का कुठं भेटतील मला स्वामी? अहो, स्वामी कुठे असणार? असंच कुठल्या तरी भक्ताच्या आयुष्याचा भार आपल्या खांद्यावर घेऊन त्यांना दिलासा देत असतील कुठेतरी. तुम्हाला माहितीये नक्की ते कुठे आहेत? स्वामींना भेटायचंय? हो. मग भेटा की. ते बघा त्या बाजूच्या शेतात उभे आहेत. बाजूच्या शेतात? माझे दादा, दादा धन्यवाद. दादा, दादा तुमचं नाव काय? माझं नाव? हो. माझं नाव दत्तात्रय. धन्यवाद दादा, धन्यवाद. स्वामी, माझे स्वामी इथंच आहेत. स्वामी, स्वामी. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर स्वामी, शंभो. स्वामी, हे गिरिजापति स्वामी, भवानी स्वामी, शंकर शिव स्वामी, शंकर शंभो शंभो. स्वामी, माझे स्वामी. वामन, पुरे पुरे उठ. उठ आता. कळलं कळलं. अरे आम्हीच तुला भेटायला बोलवलं. स्वामी, स्वामी. आणि काय रे, आम्हाला भेटायला किती आटापिटा केलास? स्वामी, स्वामी तुम्ही आत्ता भेटताय मला. अहो, आपल्या दर्शनासाठी किती वणवणी करायला लावलीत मला.
किती दमछाक झाली, पायांना भिंगरी लावून फिरतोय आपला, प्राण अगदी कंठाशी आले स्वामी. आणि आणि तुम्ही मात्र सतत हुलकावणी देत राहिलात स्वामी. स्वामी दर्शन द्यायला एवढा वेळ का लावलात स्वामी? का माझा अंत पाहिलात स्वामी? का? अरे वामना, आम्ही तुला दर्शन दिलं, एकदाच नव्हे अनेकदा. मला दर्शन दिलं होतं? कधी? तुझ्या डोक्याला जरा ताण दे. आम्हाला भेटण्यासाठी तू आमचा ठिकाणा कोणाकोणाला विचारलास आठव? तुम्हाला भेटण्याआधी हा, नागणसूर गावात एक माणूस कुष्ठरोग्यांची सेवा करत होता. त्याला विचारलं. नाव काय त्याचं? त्याचं नाव मी अवधूत. हा, अवधूत. नंतर आणखीन एका माणसाला भेटलो. तो काही बायकांसोबत जात्यावर पीठ दळत होता. त्याचं नाव? त्याचं नाव मी दिगंबर. हा, दिगंबर. आणि मग शेवटी आणखी एका माणसाला भेटलो. तो शेतात नांगरणी करत होता. त्याचं नाव दत्तात्रय. दत्तात्रय. अरे मग आम्ही कोण आहोत? आम्हीच अवधूत, आम्हीच दिगंबर, आम्हीच दत्तात्रय. जरा नीट बघ आमच्याकडे. स्वामी, स्वामी मी आज धन्य झालो स्वामी. स्वामी तुम्ही मला कधीच दर्शन दिलं होतं, पण मीच अभागा नाही ओळखू शकलो स्वामी. तुम्हाला नाही ओळखू शकलो स्वामी. तुम्हाला नाही ओळखू शकलो इथे चूक होते स्वामी. अरे आम्हाला भेटण्यासाठी एवढा आटापिटा कशाला रे? हं? अरे गोर गरिबांची सेवा करा, दीन दुबळ्यांचे अश्रू पुसा, अडल्या नडल्याला मदत करा. आम्हाला भेटणं सोपं आहे. अशा प्रत्येक गरजू माणसामध्ये आम्ही तुम्हाला भेटू. काही समजतंय का? शिरतंय का टळक्यात? हो स्वामी. वामना, आम्ही तुला एक मंत्र देतो, त्याचा नित्य नेमाने जप कर. होय स्वामी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हा विष्णूचा मंत्र आहे. विष्णू म्हणजे जगन्नियंता, या विश्वाची उत्पत्ती आणि लय याचा समतोल साधणारा, जगाला दशा व दिशा देणारा देव आहे. पण होतं काय, लोक त्याच्या पत्नीची लक्ष्मीची पूजा करतात. लक्ष्मीची पूजा फळते, पण ही अजाण लोक हे विसरतात की अरे तुम्ही त्या नारायणालाच जर आवाहन केलं तर लक्ष्मीही येणारच. काय कळतंय का काही? स्वामी,
स्वामी स्वामी माझे स्वामी स्वामी माझे स्वामी गाणगापुरात जा, गुरुचरित्राचा एक सप्ताह कर. जशी आपली आज्ञा. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.